सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. थँक्यू भरपूर चांगली धून ऐकायला मिळाली. ही धून ऐकल्यावर मला तर मनापासून इच्छा होते की मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार नक्कीच होताना देखील पाहायला मिळेल. डेफिनेटली सेमीफायनलची मॅच होती आहे आणि या मॅचला होते सुरुवात. किरण बारात आणि विशाल घरत बॉलिंग ट्रॅकवर. राम पहिला चेंडू उडवलाय आडव्या बॅटच्या साईडनं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्याच बॉलवर किरण नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. पहिलाच बॉल षटकार रामचा नक्कीच बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवून दिला. दुसरा देखील हाताळला होता फुलटॉस, परंतु तो मात्र जाणार नाहीये. चांगली फिल्डिंग झाले. दुसऱ्या धावेचा मात्र आपण पाहिला तर हा प्रयत्न आपण पाहिला तर होता, परंतु थांबवला गेला. किस्मत मौका देती लेकिन मेहनत चौका देती है. मेहनत आज भरपूर घेतली आणि किस्मतची साथ मिळाली आहे आणि चंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघाने मात्र फायनल मध्ये धडक मारली आहे. दरम्यान हा चेंडू आपण पाहिला तर एक चांगल्या स्वरूपाचा पाहायला मिळते. फलकावर आहेत 7 धावा. सेमीफायनल मध्ये नक्कीच आलेत, परंतु इथून पुढचा प्रवास अजून बाकी आहे. जसं म्हटलं होतं ना, अभी तो असली उड़ान बाकी है, परिंदे का इम्तिहान बाकी है. अभी तो पाई है मैंने मुट्ठी भर जमी, अभी तो पूरा आसमान बाकी है. आसमान को अब छू लेना है तो कुछ करके दिखाना है. पुढचा चेंडू धीम्या गतीने. क्या बात आहे. व्हेरिएशन व्हरायटीज आणि भरपूर काहीतरी नक्कीच अनुभव आहे. पूर्णपणे टेनिस क्रिकेट मधला तो पणाला लावलाय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं जरी षटकार पडला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर त्याच्या माध्यमातून जवळजवळ डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला आपण पाहिलं तर ड्राईव्ह मात्र केला, सिंगलदा मात्र मिळेल. फेकून झालेले चेंडू आपण पाहिले. 5 फलकावर लागल्यात 8 धावा. क्या बात आहे. आणखीन एक वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूचा कारनामा मिस्टर अतुल ठाकरे मॅन फ्रॉम सोनसरी तांबडमाळ. 12 चेंडू मध्ये 101 धाव म्हणजे इथे सेंचुरी पूर्ण करणारा खेळाडू ठरलाय तो पहिला असोसिएशनचा. आणि तेही जवळजवळ आपण बघितलं तर 23 चेंडू मध्ये. क्या बात आहे. म्हणजे कशी आतिषबाजी होती ती. डेफिनेटली त्याची सुद्धा आपण चर्चा नेहमीच करणार आहोत. 12 षटकार आणि 7 चौकार त्या पारीमध्ये अतुल ठाकरे नक्कीच त्याने ब्रँड मात्र आपल्या नावाचा पेश केला. पहिले षटक समाप्त झाले. इथे फलकार आपण पाहिल्या 8 धावा जर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पहा बाउंड्री लाईनच्या बाहेर जर कॅच पकडला ना तर 400 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल आणि फक्त आहे हे प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी नाही आहे. 8 धावा फलकावर. पहिले षटक नक्कीच षटकार पडला, परंतु चांगलं कमबॅक केलं तिथे रामने. दुसरं षटक आता साईनाथच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. लॉरफुल टास होता, स्लॉक करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, कदाचित चांगला थ्रो यायला हवा होता. एक चांगला बॅटरला अडचणीमध्ये आणलं असतं, परंतु तसं झालं नाही. इथे कुठेतरी नाराज होतात किरण.
रिॲक्शन पहा त्यांची, पाहण्यासारखी होतीये. कारण की त्यांना जाणीव होती इथे नक्कीच जर चांगला थ्रो असता तर मला पडतावं लागलं असतं, परंतु इथे आपण पाहिली आहे ना तर चित्र थोडं नक्कीच चांगलं राहिलं आणि इथून एकदा मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 9 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पण बघितलं तर जवळजवळ हा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, फटका आपण पाहिलाय तर गॅप मध्ये एका टप्प्याने बाउंड्रीच्या पार मिळेल चौकार. त्या पडद्याच्या बाहेर बसायचं प्लीज, पडदा पकडू नका, पडदा पकडू नका प्लीज. जंबिका स्पोर्ट्स करणार पाळा तुमचे समर्थक असतील तर नक्कीच त्यांना सांगा थोडं मागे बसा, थोडं पडद्याच्या किंवा मध्ये बसा आतमध्ये खेळू कक्षामध्ये. आकाशने नक्कीच तिथून ऑल वेल. इथे आपण पाहिलंय चौकार आलाय. फोर्स केलाय, हवे चेंडू उंचच उंच लांबच लांब. किरणच्या बॅट मधून एक आणखीन हवाई हल्ला, हा देखील आला एक षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं आहे आणि मला वाटतंय मग फायनलची मॅच सुरू होण्याच्या पूर्वी नक्कीच ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार सुद्धा आपण करणार आहोत. आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक हवेत, आणखीन एक बाउंड्री लाईनच्या पार, आणखीन एक आला षटकार. किरण आक्रमण आता करत असताना पाहायला मिळतं या वेळेला पूर्णपणे इथे जय गोबा स्पोर्ट्स कुंभारवाडा संघावर. धाव फलक आता वेगाने पुढे सरकलाय 25च्या घरामध्ये. या षटकामध्ये भरपूर मार पडलाय. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण बघितलं प्रेक्षकांनी जर कॅच पकडला तर मग 400 रुपये मिळतील आणि हॅट्रिक बाल असेल. हा षटकारांची हॅट्रिक्स पाहायला मिळेल का आता? नक्कीच 4 वाजून गेले तर चाय आलाय आमच्याकडे. ते चाय बद्दल सुद्धा काहीतरी एक चर्चा आहे ते म्हणणेच नक्कीच म्हणेन. आणखीन एक इनसाइड आउट आणि षटकाराची हॅट्रिक्स. कॅच सुद्धा पकडली आहे. प्रेक्षक आहेत तर मग तुम्हाला मिळतील 400 रुपये. आलेत ना तर विचार करून या, भरपूर काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. यावेळेला आपण बघितलं तर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धावा मिळतील. 2 धावांची मात्र आपण पाहिलं टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाईल. 33 धावा. षटकाची समाप्ती झाली आणि जवळ आपण पाहिलं तर भरपूर आणि भरपूर एक आहे ना वाईट आहे. धाव एक आहे असं सांगा ना. ते बोललो घाबरलो आम्ही. थँक्यू डीजे ना चहा द्या रे. 200 रुपये नक्कीच आणखीन वाढलेत. प्रमोदजी पडवले साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 200 रुपये आलेत. महिला मंडळ कडून 200, भूषणदादांकडून 200, टोटल 600 आलेत. या थोडा वेट करायला लागेल पण इनिंग संपल्यावर देईन तुम्हाला, कारण की चर्चा भरपूर करणार आहे. या बसा, चाय पाणी घ्या. पाहुणचार करतो तुमचा आम्ही 600 रुपयाने. टीमची टोटल आपण बघितली आहे ना तर 34 धावा. दीपक
हा खोलटप्प्याचा चेंडू पाहायला मिळालाय, लॉफ्ट केला जातोय अगदी. हो हो, खराब फिल्डिंग. कुठेतरी आज ती ऊर्जा दिसत नाहीये विजय, कारण की ती काल ऊर्जा आपल्याला पाहायला मिळाली होती ना जेव्हा गोवा युवा ग्रुप कुंभारपाडा संघाच्या माध्यमातून, तशी ऊर्जा दिसून आलेली नाहीये. आणि नक्कीच आपण पाहिलं यावेळेला कट केला गेला होता चेंडू पॉईंटच्या दिशेने. अगदी चेंडू थांबलाय, अगदी थांबला तिथे. धावा घेण्याची संधी आहे जवळ. काय घडलं जात आहे तर स्ट्राईक एंडकडे मात्र आपण पाहिलं जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत धावा मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. नक्कीच किरण दादांचं पुन्हा एकदा आगमन झालंय. किरण दादा या मंचावर आपण विराजमान व्हा. मला तरी वाटतं की जरा विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा संघ कदाचित टॉप 3 मध्ये यायला हवा होता, माझी तरी अपेक्षा होती. नक्कीच आपण पाहतोय तर काय त्याचं कारण आहे तर मला सुद्धा माहिती आहे, कारण की मागच्या वर्षी भूषण दादांनी डायरेक्ट बकरा लावला होता, अख्खा बकरा लावला होता आणि त्यानंतर काय मजा आली होती. पण डेफिनेटली हे चांगलं नक्कीच या मैदानामध्ये जिथे पण टुर्नामेंट असो, एखादा घरचा संघ जेव्हा क्वालिफाईड असतो ना, ती मॅच आणि टुर्नामेंट म्हणजे वेगळीच एका स्तरावर पोहोचली आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे ना तर 38 धावा आहेत. हो, अक्रॉस लाईन लाऊड अपील आहे का? नाहीये ना, तिथे आपण बघितलं जी अपील उत्साहभरी व्हायला हवी होती ना तिथे नाहीये. शेवटचा चेंडू असेल. काय काय कमबॅक केले गोलंदाजाने, 5 धावा दिल्यात. किरण साठी हा बॉल लेफ्ट ड्राईव्ह मनगडी फटका, नेट फटका आणि हा षटकार 6 धावा या बॉलवर मात्र नक्कीच आपण पाहिल्या आल्या. आणि या 6 धाव्यांना टीमची टोटल 44च्या घरामध्ये पोहोचली आहे. 45 धाव्यांचं हे लक्ष आहे. नक्कीच आपण जाऊया आता. आमचे आईवा कॅचचे विजेते आहेत या. हॅलो, आले तुम्ही, तुमच्या हातात पहिला माईक पकडा. आईवा कॅच पकडली आहे. नाव काय? हितेश. हितेश कुठे राहत आहे? कुंभारपाडा. कुंभारपाडा, क्या बात आहे. म्हणजे कुंभारपाड्याचे समर्थक आहेत. म्हणजे आज तुमचा संघ इथे क्वालिफाईड झाला, तुम्हाला आनंद झाला. आल्या तर आलं, फायदा झाला. काय वाटतंय की 600 रुपये मिळत आहेत, काय करणार? काय करणार, पोरं जिंकले तर त्यांना थंड भाजणार. अजून काय, स्वतः थंड भाजणार. मग तुम्हाला काय नाही? आम्हाला काय, आम्हाला समजू दे. 600 रुपये पार्टी बिटीचा काय विचार आहे की नाही? दारू पितं का? नाही पित? खरं सांग. खरंच नाही, आता झालं म्हणाला शिर्डी. हा, काय बात आहे, शिर्डीला जाऊन आलाय, साईबाबाचा भक्त आहे. ज्याप्रमाणे आता बघितलं ना आपण, शिर्डीला भक्तजण जात आहेत, येत आहेत, पदयात्रा करतायत. 700 रुपये तुम्हाला मिळत आहेत. जवळजवळ स्पर्धेबद्दल काय म्हणणार की जे तुम्ही आयोजन बघताय, तुमच्या संघाचा खेळ तुम्ही पाहिला, नक्कीच तुमच्या संघात इथे एक ट्रॉफीचा दावे देईल, कोणती पण ट्रॉफी असेल, काय म्हणशील संघाच्या आणि या आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलंच आहे आणि तो पहिल्यांदा झालंय आमच्याकडची टीम खेळायला, तर मला पण आनंद होत आहे आणि आमच्या टीमला पण. आणि खूप खूप छान, तुमचं पण आभार करतो. आणि जरूर प्रमोद दादांना विनंती करतोय या आपल्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज. हा, नक्कीच हे प्रमोदजी पडवले, भूषणदादा पडवले आणि महिला मंडळ नक्कीच जे खास विजयदीप स्पोर्ट्स कोपरपाडा त्यांच्या माध्यमातून आलेत, नक्कीच त्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि खरा सांगतो ना, आता कॅमेरा तुझ्यावरच ठेवणार आहोत. तू पार्टी करतस का ते थंडा पाजता तुला बघतो आम्ही. चला आता 45 धावा चेस करायची आहेत आणि कशा केल्या जातील याचं प्रत्यक्षात वर्णन ऐकूया आमच्या साथी समाजक मित्र विजय यांच्या जुबानीने. तरी
धन्यवाद डीजे. अतिशय जबरदस्त ही धून, अगदी अंगावरती काटे येणारी ही धून या ठिकाणी ऐकायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवरती लिहिलेलं हे सुंदर गीत या ठिकाणी ऐकायला मिळालं. मॅचला होती सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 45 धावांचं. पहिला बॉल तेज तरार होता. गोलंदाज आपण पाहिला तर विशाल गरजचा, परंतु चेंडू आहे वाईट या ठिकाणी सुरुवात झाली आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 15ची सरासरी आहे. 15च्या सरासरीनं वाटचाल करायची आहे. जे वाघोबा स्पोर्ट युवा ग्रुप कुंभारपाडा संघाला यावेळेस आपण पाहिला तर यष्ट्यांच्या समोर पकडला गेलाय. लेग B4च्या स्वरूपामध्ये पहिली विकेट डाऊन होईल. फलंदाज योगेश कांदल आउट. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद झालाय लेग B4च्या स्वरूपामध्ये. विशालच्या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू फळल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉलला निश्चितच बॅटिंग करणाऱ्या टीमवरती थोडासा दबाव मात्र नक्कीच पाहायला मिळेल. सूरज भादाळे मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. यावेळेस समोरच्या दिशेनं चांगला ऑन ड्राईव्हचा फटका आहे. एक धाव वेगाने या ठिकाणी पूर्ण केले. एका धावेने मात्र धावफलक यावेळेस जाऊन पोचलाय 2 या आकड्यावरती. पहिला बॉल आपण पाहिला तर स्ट्रेअर हाताळला होता, वाईट बॉल. त्याच्यावरती एक धाव आली होती. त्याच्यानंतर ही एक धाव येते. 15च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावफलक मात्र पुढे चालू ठेवायचा आहे. हॅलो, षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका. तडमॅनला या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक होते. झेल पकडण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातो डिक्लरेशन झोन मध्ये. मिळतील 2. दोन्ही टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 4 धावा. विश्वनाथ भोईर आहे. कालच्या दिवसामध्ये विश्वनाथ भोईरचा देखील खेळ अप्रतिम राहिला होता त्यांच्या टीम करता. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आयुष होता. अति वेगानं मात्र बॉलवरती आला होता, परंतु त्या अगोदर एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय आई महामाई देवी स्टँड आहे. त्या स्टँड मध्ये आपण पाहिलं तर भगव्या रंगाच्या जर्सी मध्ये आज आपण पाहिलं जय अंबिका स्पोर्ट कर्नारवाडा टीमला काय जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय त्यांचा देखील. लाजबाब बॅटिंग बॉलिंग सर्व क्षेत्रामध्ये अप्रतिम कामगिरी राहिली या आई महामाई देवी चषकामध्ये आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय त्यांनी देखील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय निशांतचा. डॉट बॉल येतोय. हा सामना आपण असं वाटतं या ठिकाणी की एकतर्फी मोडूच्या दिशेनं वलताना जरूर पाहायला मिळतोय. यावेळेस नाही, थांबून चालणार नाहीये. ठोकला या ठिकाणी विश्वनाथनं हा षटकार. 6 धावा. आता गोलीस कुठं होतीस? रखमाईचे पडाला नगद होतो घड्याला. रखमाईचे पडाला नगद होतो घड्याला. टाइम मोडा झाला कधी नाही आला. दिला होता वायदा नाही झाला फायदा. दिला होता वायदा नाही झाला फायदा. धन्यवाद डीजे वाल्याची बाईक कुठेतरी हरवली होती, परंतु ती आता आलंय आणि निश्चितच षटकार देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय.
विश्वनाथच्या बॅटमध्ये षटकार या ठिकाणी येताना आपण पाहिला. यावेळेस दुसरा देखील उडवलाय. चेंडू जातोय मिड विकेट दिशेनं, सीमा रेषा पार आलाय हा दुसरा देखील षटकार. क्या बात है, गेम इज ऑन. काय ग भाजी सांगा हो दाजी. आंबाडी कटोल भेंडीत गांडूल, आंबाडी कटोल भेंडीत गांडूल. कसा रसा होल बाईस भांडूल, झोल ग झोल सालेस बोल पी झोल, झोल ग झोल सालेस बोल पी झोल, झोल ग. व्हॉट इज ए, बायको भेटले आता मात्र सालिसला पण शोधलाय डीजे मॅन. परंतु मैदानाच्या आतमध्ये देखील बॅक टू बॅक 2 षटकार आलेत विश्वनाथ भोईरच्या बॅट मधनं. गेम ऑन केलाय त्यांनी देखील. हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर परफेक्ट बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आहे वाईट अवांतरच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळतील या ठिकाणी. दोन्ही टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 19 चेंडू फेकून झालेत या दुसऱ्या षटकातील. सॉरी, चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 3. धावसंख्या आपण पाहिली तर 19 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. यावेळेस महत्वाची विकेट मात्र डाऊन झाल्या. ज्याच्या बॅट मधनं धावा येत होत्या तो विश्वनाथ भोईर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होतोय. धीरे धीरे चाल गो मैना, बाल घरी गावात नीन गो मैना, बाल घरी गावात नीन गो मैना, बाल घरी गावात नीन गो मैना. धीरे धीरे चाल गो मैना, थंडीले पाणीत नीन गो मैना, थंडीला पाणीत नीन गो मैना, थंडीला पाणीत नीन गो मैना. धीरे धीरे चाल गो मैना, बाल घरी गावात नीन गो मैना. धन्यवाद. डीजे चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 8 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 26. 8-26. राम भोवर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. राम भोवरचा विचार केला तर एक चांगला बॅटर आहे. चांगल्या धावा त्याच्या बॅटमन देखील येताना आपण पाहिल्यात त्यांच्या टीम करता. एक प्रमुख फलंदाज. आता मात्र त्याच्या केलीवरती निश्चितच आशा असतील त्या देखील जय वाघोबा स्पोर्ट कुंभारपाडा टीमला. 8 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. सॉरी 26. यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर आउटसाइड द ऑफ स्टंप, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, त्याला सोडून दिला. वाईट बॉल येतोय. आता मात्र 8 मध्ये बनवायचे आहेत 25 रन. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर बॅट अँगल आपण पाहिला तर खालून फिरला गेला आणि बॉल आपण पाहिला तर वरून ट्रॅव्हल झाला होता. प्ले अँड मिस, परंतु हलकीशी चुंबन या ठिकाणी बॅटला घेऊन चेंडू एसटी रक्षकाच्या दिशेनं निघाला होता. 1 धाव मात्र पूर्ण होते. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय 21 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. आता मात्र 6 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 24 ची गरज. आज मला वाटतं क्रिश क्युरे मिळत नाहीयेत प्लेइंग 11 मध्ये. आज आपण पाहिला तर अमोल रावते देखील इन झालेत प्लेइंग 11 मध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिला तर किशोर जाधव देखील इन झालेत. 2 लेजल प्लेयर आहेत. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर की चेतन केंद्रे देखील नाही आहेत, पण लेजंड प्लेयर आहेत. भरपूर वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती आझाद वसई संघाचं नेतृत्व त्याने कायम ठेवलंय. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला बॉल डॉट पाहायला मिळतोय. आता मात्र 5 चेंडू 24 ची गरज. राम आहे ऑन स्ट्राइक वरती.
यावेळेस आपण पाहिला तर अंधाधुंदा शॉट या ठिकाणी खेळला गेलाय. परतावं लागेल की काय? वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. वैभव कडनं हा पकडला गेलाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्याने तो झेल मात्र सोडला होता, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल तो पकडलाय. म्हणजे याचाच अर्थ बायकोपेक्षा मेवणी बरी. पहिलीला सोडली, दुसरीला पकडली. धन्यवाद डीजे. डीजे वाला देखील गोल्या घेऊन निघालाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे राहुल लिंबाळाचा. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय आई महामाई देवी चषकातील सुंदर दमदार वजनदार शानदार चौकार. 4 रन. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चौकार या ठिकाणी आलाय. चौकारांना धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 25. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे पुन्हा एकदा ऑन साइडला. राहुल लिंबाळाच्या बॅट मधनं एक चौकार जरूर आला. तो संघाचा संघनायक आहे. कालच्या दिवसामध्ये देखील त्याच्याकडनं चांगली बॅटिंग झाली होती, परंतु या मॅच मध्ये मात्र थोडीशी बॅटिंग कमी राहिली आहे. यावेळेस फटका सुंदर आहे. ठोकला या ठिकाणी षटकार सूरजनं देखील. आणि या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 32 आकड्यावरती. आता मात्र शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. 13 कुठेतरी निश्चितच कमी पडलेत. असे फटके सुरुवातीला यायला हवे होते. यावेळेस हा नो बॉल होता. त्याच्यावरती प्रहार करायला संधी होती. कदाचित या बॉल वरती जर एखादा मोठा फटका आला असता तर मॅच मध्ये वापसी केली असती. नो चेंडू टाकला या ठिकाणी आणि नो बॉल वरती जर षटकार आला असता तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी केली असती. यावेळेस शॉर्ट पिच बॉल हुक केलाय चेंडूला. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. मिळतील 2, परंतु मॅच जिंकलाय तो म्हणजेच आझाद स्पोर्ट वसई टीमनं. पूर्ण आझादीनं या ठिकाणी खेळत्या. चला दोन्ही टीम आपण आमच्या VIP बॉक्सच्या दिशेनं यायचं आहे. आपण या ठिकाणी राष्ट्रगीत घेणार आहोत. लाईनअप मध्ये